तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आणि मी फिरायला आलो आहे. मित्रांनो, फार दिवस झाले ह्या साईडला मी पहिल्यांदा आज आलो आहे. याच्या आधी भरपूर बार आलो होतो, पण मग पहिल्यांदा आता म्हणजे खूप दिवसातून ह्या साईडला मी आलो आहे मित्रांनो. तर हे पहा ना, एकदम मस्त माझ्या मागे तुम्हाला नेचर दिसत असेल. माझ्या खूप मागे तुम्ही जर गेलेत तर पहा, तिकडे एकदम शेवट टोकाला तर तुम्हाला एकदम मस्त डोंगर असे दिसत असतील मित्रांनो. आणि डोंगराच्या पुढे तुम्हाला एकदम घनदाट अशी झाडी दिसेल आणि त्याच्या माझ्या एकदम करीब म्हणजे थोडेच मागे पाहिले तर हे पहा कशाचे झाड आहेत, मोहाचे. तर हे पहा, मोहाचे झाड तुम्हाला दिसत असेल. एकदम लाल लाल अशी पालवी फुटलेली आहे आणि ह्या साईडला पण मोहाचं झाड आहे. पण मित्रांनो, ह्या साईडला लाल नाही, तर ह्या साईडला एकदम हिरवीगार अशी पालवी फुटलेली आहे. तर तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्याने पहिल्यांदा दाखवतो, त्याच्यामध्ये बदल काय आहे ते पण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला थोडं त्याचं मी वर्णन करून दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगितलं होतं थोडं लाल लाल पालवी होती. तर हे थोडं पालवी जी आहे ती ह्या मोहाच्या झाडाची पालवी ती थोडी एकदम कवळी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हे थोडे लालसर पानं तुम्हाला दिसतात. हे पहा एकदम. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडं जर दाखवलं तर हे तुम्हाला मी दाखवलं होतं एकदम हिरवगार पालवी. तर हे पालवी जी फुटलेली आहे ती थोडी आता त्याच्यापेक्षा लालपेक्षा थोडं म्हणजे मजबूत झालेले आहे. थोडं त्याला जास्त दिवस झाले आहेत. त्याच्यामुळं हे एकदम थोडे पानं जे आहेत ते एकदम थोडे मजबूत झालेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे हे लाल पालवी. आणि त्याच्या तिकडे जर तुम्हाला पाहिलं तर हे पहा, खाली पण मोहाचेच झाडं आहेत, पण त्याला पण लाल लाल पाले दिसतात. पालवी दिसते ना, ती पण मित्रांनो एकदम पातळ आहे, म्हणजे लवचिक आहे. त्याच्यामुळे ते पण थोडं लाल लाल दिसतात. तर हे पहा, खालदरीचा भाग आहे मित्रांनो आणि संध्याकाळची वेळ आहे. त्याच्यामुळं सूर्य जो आहे तो पहा मावळायला गेलेला आहे मित्रांनो. आणि हे पहा, इकडे एकदम झाडाला एकदम हिरवीगार अशी पालवी तुम्हाला दिसत असेल. आता थोडं झाडाला पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. पानझडी होऊन गेलेली आहे आणि पालवी पण फुटायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि इकडे पाहिले तर हे पहा, तुम्हाला मी दाखवतो, एकदम लोकांनी भुजण्या करून टाकलेल्या आहेत मित्रांनो शेतीसाठी. मागच्या वर्षी मित्रांनो मेमध्येच सुरुवातीलाच पाणी पडला होता, त्याच्यामुळं ह्या वर्षी थोडं लवकर घाई केली लोकांनी. आणि हे पहा, सगळीकडे भुजण्या झालेल्या आहेत. ह्या साईडला पाहिले तर इकडे पण भुजण्या केलेल्या आहेत एकदम पूर्णपणे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण थोडं वरती फिरून येऊया, कारण ह्या ठिकाणी आपण थोडं फिरलो, तुम्हाला थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि थोडी माहिती तुम्हाला दिली पण. तर आता आपण थोडं मोकळ्या वातावरणामध्ये जाऊया तिकडे वरती, थोडं मन शांत होईल, कारण खूप दिवसापासून इकडे आलो नाही. तर आज आलो मित्रांनो, तर आता आपण वरती जाऊया. आणि मित्रांनो, हे पहा कशी भुजणी केलेली आहे एकदम कडकमध्ये मित्रांनो. आणि ह्या साईडला पण इकडे पण थोडं पेटवून दिलं आहे. त्याच्यामुळे हे पहा, सगळीकडे तुम्हाला एकदम काळं भंगार असं दिसत असेल. आणि आता मी तुम्हाला सांगितलं होतं वरती जाऊया, तर वरतून कसा नेचर दिसतो हे पहा मित्रांनो. तिकडे तर पहा, तिकडे धूर निघतो थोडा, तिकडे पण भुजण्यांचं काम जे आहे ते चालूच आहे मित्रांनो. आणि हा पहा निसर्ग कसा दिसतो, एकदम मस्त असं वातावरण दिसतंय. जिकडे तिकडे भुजण्या झालेल्या आहेत मित्रांनो ह्या वर्षी. हे पहा. तर फायनली मित्रांनो, आपण आता वरती पोहोचलो आहोत आणि पुढे समोरून पक्षी पण उडाले आहेत. पारिवे होते, पारिव. तर इथून कसं नेचर दिसतंय ते पण तुम्हाला मी दाखवतो. इकडून थोडा वारा पण सुटलेला आहे आणि एकदम मन असं रमून गेलेलं आहे मित्रांनो. इथून तुम्हाला मी नेचर दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, इथून कसं नेचर दिसतंय एकदम मस्त. हे पहा, सगळीकडे भुजण्या कशा केलेल्या आहेत. डोंगराला पण तुम्हाला दिसत असतील, एकदम काळे काळे भुजणी केलेल्या आहेत, त्याच्यामुळं काळं काळं दिसतंय सगळीकडे. हे पहा, तिकडे तर डोंगरच्या डोंगर पेटवून दिलेले आहेत मित्रांनो. हे पहा, अशा पद्धतीने हे नेचर दिसतंय. तर मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.